की लाईव्ह दृश्य पाहतो आहोत। आंतरवाली सराटीमधली मनोज जरांगे पुढच्या काही क्षणांमध्ये आपलं उपोषण सोडणार आहेत। त्यांना पुन्हा एकदा मोठा थकवा आलाय। काही क्षणांपूर्वी त्यांना थोडी चक्कर आल्यासारखी झाली होती। 2 तासापूर्वी त्यांनी माईकवरून आलेल्या सगळ्या मराठा बांधवांच्या समोर जाहीर केलं आणि म्हटलं की मी आता उपोषण सोडणार आहे। न्यायालयानं सुद्धा म्हटलेलं आहे उपोषण सोडा आणि त्यामुळे मी आता उपोषण सोडतोय। मी रुग्णालयात जाऊन उपचार घेईन। मी संभाजीनगरला रुग्णालयात जाणार आहे। कृपया तिकडे येऊन कोणी गर्दी करू नका। आणि आता आपण पाहतो आहोत जरांगे यांचे सहकारी त्यांची काळजी घेत आहेत। वारंवार सूचना दिल्या जात आहेत की गर्दी करू नका, पुरेशी हवा येऊ दे, वारा येऊ दे, जेणेकरून जरांगे यांना लवकर हुशारी वाटेल। मनोज जरांगे यांनी असं म्हटलं होतं की स्टेजवरून नाही तर सगळ्यांच्या समोर येऊन, सगळ्यांच्या मध्ये येऊन ते उपोषण सोडणार। तसंच जरांगे पाटील आता मंचावरून खालती उतरलेत आपल्या कार्यकर्त्यांचा आधार घेत। काल रात्री त्यांनी सगळ्यात आधी डॉक्टरांच्या विनंतीचा मान राखत सलाईन लावून घेतलं होतं आणि आज त्यांनी उपोषण सोडत असल्याची घोषणा केली आहे। जरांगे यांनी असं म्हटलं की मी स्टेजच्या समोर लोकांमध्ये जाऊन बसणार आणि तिथेच उपोषण सोडणार। सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आता आंतरवाली सराटीत आहेत। सिद्धार्थ, जरांगेंनी असं म्हटलं होतं की मी लोकांच्या जाऊन उपोषण सोडणार आणि त्याप्रमाणे स्टेज सोडून ते आता खालती लोकांमध्ये येऊन बसतायत। खूप मोठा थकवा त्यांना आलेला दिसतोय। तुम्ही खाली वा, तुम्ही खाली वा, खाली वा। सिद्धार्थ, माझा आवाज पोहोचतोय? मनोज जरांगे आपल्या सहकार्यांचा आधार घेत आता लोकांमध्ये येऊन बसलेत आणि उपोषण सोडणार आहेत। निश्चितपणे मिलिंद, ज्या क्षणाची मराठा समाज वाट बघत होता तो क्षण आलेला आहे। कारण आता मनोज जरांगे पाटील महिलांमध्ये पोहोचलेले आहेत आणि ज्या स्थानिक गावच्या महिला असतील किंवा आजच्या दिवशी ज्या महिला आलेल्या आहेत त्या महिलांच्या मध्ये बसलेले आहेत आणि त्यांच्या हस्ते ते उपोषण स्थगित करणार आहेत, ज्यूस पिणार आहेत। आणि तिथं बाजूला आपण बघू शकतो नारायणगडाचे महाराज आहेत, महंत आहेत, शिवाजी महाराज जे मनोज जरांगे पाटील यांचे गुरु समजले जातात ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। फार मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी आहे आणि आपण बघतोय की अगदी थोड्या वेळातच ते उपोषण स्थगित करणार आहेत। कारण त्यांनी 2 वाजता जाहीर केलं होतं आपण उपोषण स्थगित करतोय, 4 वाजेला उपोषण स्थगित करण्याचे त्यांनी सांगितलं। ते आता त्या ठिकाणी उपोषण स्थगित करणार आहेत। जल्लोष आहे, उत्साह आहे। काल ज्या समाजाच्या चेहऱ्यावर दुःख होतं, डोळ्यात आसवं होती, त्याच चेहऱ्यावर आज मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केल्यामुळे आनंद आहे, जल्लोष आहे। हे आपण सगळं बघतोय। अगदी थोड्या वेळातच मनोज जरांगे पाटील जमलेल्या समाजाला संबोधन करतील आणि त्यानंतर नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज आणि काही महिला, वयोवृद्ध महिला यांच्या हस्ते उपोषण सोडतील। उपोषण सोडल्यानंतर ते सरळ संभाजीनगरला जातील आणि त्या ठिकाणी उपचारासाठी ते रुग्णालयामध्ये ऍडमिट होणार आहेत। जवळपास 5 दिवसाचा सलग त्यांना डॉक्टरांनी जो आहे त्या ठिकाणी रेस्ट सांगितलेला आहे, आराम सांगितलेला आहे। त्यामुळे मनोज जरांगे पाटील आता उपोषण सोडल्या अँब्युलन्स मध्ये बसून ते संभाजीनगरकडे रवाना होतील।
सिद्धार्थ, ही लाईव्ह दृश्य पाहतो आहोत. पुढच्या काही क्षणात जरांगे पुन्हा एकदा माध्यमांशी बोलणार आहेत. इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांशी ते बोलणार आहेत. आपण ऐकूयात ते काय म्हणतात. आता मी नाही बोलणार बरं का. एवढं फक्त सांगतो की देवेंद्र फडणवीसांना संधी आहे. त्यांनी ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यायचंय. सगळा मराठा समाज त्यांचे वाट बघतोय आरक्षण करून. दुसरं सांगतो, त्यांच्या हातानं त्यांनी सरकार त्यांचं पाडून घेऊ नये हे त्यांना जाहीरपणाने सांगतो. जर आरक्षण नाही दिलं, सगळ्या मागण्या जर मंजूर नाही केल्या तर माया नावानं बोंबलत बसायचं नाही, परत ओरडायचं पण नाही की 2024ला पाडापाडी कशामुळे झाली हे मला विचारायचं नाही. तुम्हाला संधी आहे माझा समाज मोठा करायचा. आणि तिसरा विषय की मराठा समाजानं स्वतःच्या पोराला धोका देऊ नका. काय राजकीय लोकांसाठी स्वतःच्या पोराला आरक्षण देण्यासाठी सगळ्यांनी एकजीवानं राहा. नेत्याला नेत्याच्या पोराला मोठं करायला मतदान व्हायला घालू नका. याच्यापेक्षा जास्त सांगत नाहीत. आणि आपण काल लई लोकांचा आग्रह होता, आपल्या खूप लोक कोरडे पडले होते काल, हजारानं रडून रडून लोक होते. आजही तसंच झालं. त्यामुळे आपण हे आमरण उपोषण महाराष्ट्रातल्या महिला म्हणूयात, आंतरवालीतल्या सगळ्यांच्या मिळून सगळ्यांच्या आणि मठाधिपती नारायणगडाचे शिवाजी बाबाजी यांच्या साक्षीने आपण स्थगित करतो. आणि आता बोलतो रोजच आपण, फक्त शांत राहा, शांततेत येत जा, शांततेत जा. आरक्षण मिळून एक जीवन राहा. धन्यवाद. इथे उपस्थित असलेल्या काही ज्येष्ठ महिलांच्या कडून ते पाणी घेऊन उपोषण सोडतायत. त्याची ही लाईव्ह दृश्य आपण पाहतो आहोत. गेल्या 9 दिवसांपासून सुरू असलेलं हे उपोषण अखेर जरांगे पाटील यांनी सोडलंय. आणि आता ते पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल होणार आहेत आणि डॉक्टरांच्याकडून व्यवस्थित उपचार करून घेणार आहेत. काही क्षणांपूर्वी इथे उपस्थित असलेल्या सगळ्या लोकांशी बातचीत करताना त्यांनी असं स्पष्ट केलं की राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकरता ही शेवटची संधी आहे. आमच्या सर्व मागण्या मान्य करा, असं जरांगे यांनी म्हटलंय. सरकारनं मागण्या मान्य केल्या नाहीत तर आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही जी भूमिका घेऊ ती भूमिका आम्ही का घेतली, आमचे उमेदवार का पाडले, त्या पाठीमागे काय विचार होता याबद्दल मला विचारू नका, असंही जरांगे यांनी म्हटलं. आणि एक प्रकारे आगामी विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाची जे मराठा आरक्षणाच्या करता लढत आहेत त्यांची दिशा काय असेल हे त्यांनी अप्रत्यक्षरित्या स्पष्ट केलं आहे. या क्षणाची मोठी आणि महत्त्वाची बातमी साधारणपणे 1.5 तासापूर्वी मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं होतं की इथे आलेल्या महिला मोठ्या प्रमाणात वारंवार आग्रह करतात. त्यांच्या विनंतीचा मान ठेवून आणि न्यायालयाच्या विनंतीचा मान ठेवून मी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतलाय असं त्यांनी जाहीर केलं. आणि आता थेट गाडीमधून ॲम्ब्युलन्समधून मनोज जरांगे ॲम्ब्युलन्स आलेली आहे मनोज जरांगे यांना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी. आणि याच ॲम्ब्युलन्समधून
जरांगे पाटील हे संभाजीनगरला जातील आणि इथे त्यांच्यावर रुग्णालयात पुन्हा एकदा उपचार करण्यात येतील। मनोज जरांगे यांनी यावेळेला स्पष्टपणे सांगितलंय की कृपया मला भेटायला संभाजीनगरला रुग्णालयात येऊ नका, तर मी तुम्हाला जे काम सोपवलंय त्या कामावर लक्ष द्या असंही त्यांनी म्हटलं। आपण ही काही क्षणांपूर्वीची दृश्य पाहतो आहोत जेव्हा इथे उपस्थित असलेल्या महिलांच्या आणि ज्येष्ठ नागरिकांच्या कडून पाणी घेऊन जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण अखेर संपवलं।